मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू इलेक्ट्रिक करंट. तर याच्यामध्ये एम्पियर्स लॉ असे एक पॉइंट आहे. जसं बायोट सावर्ट लॉ त्याच्या सहाय्याने मॅग्नेटिक फील्ड डिटरमाइन करता येतं, तसंच हे एम्पियर्स लॉच्या सहाय्याने पण करंटमुळे प्रोड्यूस होणार मॅग्नेटिक फील्ड डिटरमाइन करता येतं. बायोट सावर्ट लॉच्या त्याच्या सहाय्याने मॅग्नेटिक फील्ड डिटरमाइन करत असताना आपण एकच कंडक्टर ऍश्युम केलेलं होतं. कंडक्टर, स्ट्रेट कंडक्टर ऑफ इनफायनाइट लेंथ, सर्क्युलर कंडक्टर इन द फॉर्म ऑफ आर्क, सर्क्युलर लूप. तर असे कंडक्टर्स सिंगल कंडक्टरमुळे मॅग्नेटिक फील्ड डिटरमाइन केलेलं होतं. आता याच्यामध्ये मल्टिपल कंडक्टर्स असतील, म्हणजे जास्त असतील नंबर ऑफ कंडक्टर्स. मग त्यावेळी मॅग्नेटिक फील्ड कसं डिटरमाइन करायचं, तर इथे एक फिगर मी दाखवतो. आता हे 4 पोझिशन्स आहेत. तर इथं आहे एक करंट I1, इथं आहे दुसरा करंट I2, इथं आहे तिसरं थर्ड करंट I3 आणि या ठिकाणी फोर्थ करंट I4. आणि हे कंडक्टर्स जे आहेत हे परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ फिगर असे आहेत, म्हणजे बोर्डला परपेंडिक्युलर आहेत. मात्र इथं I1 I2 जे करंट्स आहेत, I1 I2 हे जे आहेत हे इनवर्ड्सला आहेत आतमध्ये, आणि I3 I4 हे आउटवर्डला असणारे करंट आहेत, म्हणजे हे इनवर्ड डायरेक्शनला आणि हे दोन, हा आणि हा आउटवर्ड डायरेक्शनला करंट आहे. आता इथे एक क्लोज्ड लूप कन्सिडर केलं. आता हे क्लोज्ड लूप कन्सिडर केल्यानंतर त्याच्या आतमध्ये असणारा नेट करंट किती असतो, तर तो नेट करंट काढायचा असेल तर हे दोन करंट्स इनवर्डला हे पॉझिटिव्ह कन्सिडर करायचे आणि हा आउटवर्डला नेगेटिव्ह कन्सिडर करायचे. मात्र लूपच्या आतमध्ये किती आहेत, 1 2 आणि 3. मग नेट करंट किती येतो लूपच्या आतमध्ये, I1 प्लस I2 मायनस I3 इट इज इक्वल टू I net. नेट करंट एनक्लोज्ड इन द लूप. या लूपच्या आतमध्ये हे कंडक्टर्स आहेत आणि त्याच्यामध्ये असणारा नेट करंट हा एवढा आहे. याला म्यू झिरो परमेबिलिटी ऑफ फ्री स्पेस न मल्टिप्लाय करायचं, म्यू झिरो I नेट. हा एक पार्ट झाला एम्पियर्स लॉचा, पार्ट 1. सेकंड पार्ट काय आहे, तर ही लूप जी आहे ही डिवाइड करायची नंबर ऑफ एलिमेंट्स मध्ये. हे असं डिवाइड केलं, अशी नंबर ऑफ एलिमेंट्स कन्सिडर केले, स्मॉल एलिमेंट्स. त्याच्यामधला एक एलिमेंट कन्सिडर केला ज्याची लेंथ आहे dl. आता या कंडक्टर्स मुळे फ्लो होणारा करंट हा इनवर्डला किंवा आउटवर्डला आहे. आपण राईट हँड रूल जर अप्लाय केलं तो राईट हँड रूल कसा होणार, एक तर इनवर्ड करंटला हा असा, अंगठ्याची दिशा इकडं आतमध्ये, आणि कर्ल फिंगर जे आहे हे मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन, म्हणजे या बाजूला अशी तरी असेल, किंवा नेट करंट या डायरेक्शनला आला आउटवर्ड डायरेक्शनला तर अशी मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन असेल, म्हणजे या तरी दिशेला असेल मॅग्नेटिक फील्ड किंवा या दिशेला असेल. आता मी कन्सिडर करतो या डायरेक्शनला आहे मॅग्नेटिक फील्ड, हे असं मॅग्नेटिक फील्ड. आणि जसं एलिमेंट किंवा त्याची डायरेक्शन बदलेल तसं हे याची बी ची डायरेक्शन बदलेल. आता या दोन्हींचा घेतो स्केलर प्रॉडक्ट, टेक्स स्केलर प्रॉडक्ट बिटवीन बी बार अँड डीएल बार. दिस इज फॉर वन एलिमेंट. सिमिलरली फॉर अनदर एलिमेंट्स take a scalar product b bar dot dl bar plus and so on. आणि हे जे आहे हे रिप्लेस करायचं असं या क्लोज्ड लूप वरती सगळे हे स्केलर प्रॉडक्ट
याचं ऍडिशन घेतलं, ते रिप्रेझेंट केलं इंटिग्रेशनच्या सहाय्यानं, आणि हा जो आहे हा सेकंड पार्ट आहे एम्पियर्स लॉचा, हा सेकंड पार्ट 2. आता हे दोन्ही इक्वेट केलं, पार्ट 1 आणि पार्ट 2, तर इक्वेशन कसं होतं, आता हे शब्दामध्ये म्हणायचं, हे जे आहे हे लाईन आणि त्या डायरेक्शनला काय आहे तर मॅग्नेटिक इंडक्शन. मग शब्दामध्ये म्हणत असताना काय म्हणायचं, लाईन इंटिग्रल ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन. कुठं, अलॉंग ए क्लोज्ड पाथ, हे जे सर्कल आहे क्लोज्ड पाथ रिप्रेझेंट करतं. लाईन इंटिग्रल ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन अलॉंग ए क्लोज्ड पाथ इज इक्वल टू μ0 टाइम्स नेट करंट एनक्लोज्ड इन दॅट पाथ. मॅग्नेटिक इंडक्शन असणार लाईन इंटिग्रल क्लोज्ड पाथ वरती, याची व्हॅल्यू किती असेल, इट इज इक्वल टू μ0 टाइम्स नेट करंट. आता हे काय, हे स्टेटमेंट तुम्हाला पाठ करावं लागेल. याच्या साहाय्याने आपल्याला डिटरमाइन करता येत, असे मल्टिपल कंडक्टर जर असतील तर त्याच्या साहाय्याने असणार मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक इंडक्शन हे डिटरमाइन करता येतं. आता याचं कन्फर्मेशन पण आपल्याला करता येतं. कन्फर्मेशन म्हणजे हे करेक्ट आहे की नाही हे इक्वेशन. तर त्याच्यासाठी आपण एक फॉर्म्युला डिराईव्ह केलेला आहे, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू स्ट्रेट कंडक्टर कॅरिंग करंट. तर त्याच्या साहाय्याने मी ते कन्फर्मेशन तुम्हाला दाखवतो. This is a straight conductor carrying current I, due to which magnetic field will be produced in surrounding space. Apply the right hand rule. This will be the direction of a magnetic field. Suppose this is the distance r from the conductor. Magnetic field due to this current carrying conductor B is equal to μ0 R divided by 2 pi R. With the help of Biot-Savart law, we have derived this formula. हा फॉर्म्युला डिराईव्ह केलेला आहे की स्ट्रेट कंडक्टर मुळे या पॉइंटला असणारे मॅग्नेटिक फील्ड किती, तर एवढं. आता एम्पियर्स लॉ, इथं आपण एम्पियर्स लॉच्या सहाय्यानं तो जो फॉर्म्युला आहे हा डिराईव्ह करायचा किंवा तो कसा येतो हे बघायचा प्रयत्न करायचा. आता हे परत मी डिवाइड केलं नंबर ऑफ एलिमेंट्स मध्ये. याच्यातलं एक एलिमेंट डीएल आणि या दिशेला आहे मॅग्नेटिक इंडक्शन बी बार. आता हे लाईन इंटिग्रल सॉल्व्ह करायचं. लाईन इंटिग्रल ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन इट इज इक्वल टू, आता याचं स्केलर प्रोडक्ट बी डीएल मल्टिप्लाइड बाय कॉस थीटा. हे एम्पियर्स लॉचा दुसरा पार्ट जो आपण बघितला, हा पार्ट लाईन इंटिग्रल ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन अलॉंग ए क्लोज्ड पाथ. आता हा स्केलर प्रोडक्ट आहे, मग स्केलर प्रोडक्ट इज इक्वल टू बी डीएल कॉस थीटा. आता इथं कोणत्याही पॉइंटला समजा आपण, आता ही डायरेक्शन आहे मॅग्नेटिक फील्डच्या आणि कुठेही एलिमेंट घेतलं, इथं घेतलं एलिमेंट त्याच डायरेक्शनला मॅग्नेटिक इंडक्शन, इथं एलिमेंट घेतलं त्याच डायरेक्शनला मॅग्नेटिक इंडक्शन, इथं घेतलं त्याच डायरेक्शनला मॅग्नेटिक फील्ड. त्यामुळं थीटा इट इज इक्वल टू 0. वाय, बी बार इज टँजेन्शियल टू डीएल, देअरफॉर कॉस थीटा इज इक्वल टू 1. देअरफॉर लाईन इंटिग्रल ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन इट इज इक्वल टू बी into dl, it is equal to b, or the value of b, substitute the value of b, it is mu0 I divided by 2 pi r. हे डिराइव केलेलं आहे. हे dl पण डिटरमाइन करता येईल. Angle subtended by this element, suppose it is a d theta,
then angle is equal to arc divided by radius. Angle d theta is equal to arc dl divided by radius. dl is equal to r d theta. dl is equal to r d theta. r cancel झालं. Line integral of magnetic induction, it is equal to mu 0 I divided by 2 pi into integral of d theta. आता अँगलचं मेजरमेंट कसं असेल, समजा इथून स्टार्ट केलं, हे 0 असेल, 90 डिग्री, 180 डिग्री, 270, 360 पाय मध्ये सांगितलं तर 2 पाय याची व्हॅल्यू हे इंटिग्रेट केलं फ्रॉम 0 to 2 पाय, याचं इंटिग्रेट येणार थीटा, फायनल व्हॅल्यू 2 पाय मायनस 0 आणि मग हे म्यू 0 आय डिवायडेड बाय 2 पाय इंटू 2 पाय मायनस 0 2 पाय, हे कॅन्सल झालं आणि मग फायनल फॉर्म्युला जो आहे लाईन इंटिग्रल ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन, इट इज इक्वल टू म्यू 0 टाइम्स द करंट. म्हणजे हे जे आहे हे कशाच्या सहाय्याने प्रूव्ह केलं आपण, एम्पियर्स लॉ. स्ट्रेट कंडक्टर मुळे प्रोड्यूस होणार मॅग्नेटिक फील्ड आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे आणि ते सिम्प्लिफाय केलं कशाच्या सहाय्याने, लाईन इंटिग्रल ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन अलॉंग ए क्लोज्ड पाथ, त्याच्या सहाय्याने ते सिम्प्लिफाय केलं तर तो आपल्याला एम्पियर्स लॉ असा डिराईव्ह करता येतो, जे आपल्याला डेरिव्हेशन माहित आहे त्याच्या सहाय्याने. हे एक आणि दुसरं एक. आता तुम्हाला दोन कंडक्टरमुळं मल्टिपल कंडक्टर्समुळं प्रोड्यूस होणारा मॅग्नेटिक फील्ड डिटरमाइन करायचा आहे. त्याच्यापैकी एक जो पार्ट आहे मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू सॉलिनॉइड, सॉलिनॉइड. आता सॉलिनॉइड काय असेल तर कॉइल असेल. कोणत्या शेप मध्ये कॉइल असेल तर या शेप मध्ये असणारी कॉइल आहे. इफ इट कॅरीज करंट I, then what will be the magnetic field due to this coil? Due to solenoid. आता याला इक्विव्हॅलंट आपण काय करायचं, फक्त इनवर्ड डायरेक्शनला असणारे करंट आणि आउटवर्ड डायरेक्शनला असणारे करंट. समजा ही या ठिकाणी इनवर्ड डायरेक्शनला करंट, हे इनवर्ड करंट्स आणि इथं आउटवर्ड करंट्स, आउटवर्ड करंट असेल, आउटवर्ड आउटवर्ड आउटवर्ड, हे आउटवर्ड करंट्स आहेत. मग या ठिकाणी अशी स्ट्रीप एक इनवर्ड करंट साठी, ज्याच्यामध्ये हे सर्कल पॉइंट हे जे असतील हे इनवर्ड करंट्स असतील. आणि हे आउटवर्ड करंट्स, म्हणजे पूर्ण कॉइल दाखवण्याच्या ऐवजी इथं आहेत इनवर्ड करंट्स हे आणि या ठिकाणी आहेत आउटवर्ड करंट्स हे. आणि मग युजिंग एम्पियर्स लॉ आपल्याला जर डिटरमाइन करायचं असेल मॅग्नेटिक फील्ड, आपल्याला एक क्लोज्ड लूप कन्सिडर करावं लागतं. मी तर या ठिकाणी ते क्लोज्ड लूप जे आहे हे असं रेक्टँगल किंवा स्क्वेअर शेपचं कन्सिडर करतो आणि त्याला लेबल करतो ABCD. याच्यामुळे प्रोड्यूस होणारं मॅग्नेटिक फील्ड जे आहे किंवा बार मॅग्नेट, आता ही कॉइल जी असते इट इज इक्विव्हॅलंट टू बार मॅग्नेट अँड मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू धिस कॉइल, हे असं असतं.
मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू बार मॅग्नेट ड्यू टू सॉलिनॉइड. हे लाईन्स ऑफ फोरच्या साहाय्याने असं ते मॅग्नेटिक फील्ड असतं. मग आता लूप मधला जे एम्पियर्स लॉचं स्टेटमेंट आहे आपण ते 4 पार्ट मध्ये डिवाइड करायचं. लाइन इंटीग्रल ऑफ मैग्नेटिक इंडक्शन along a closed path, this closed path a b c d, a, it is equal to from a to b plus from b to c from c to d from d to a आता सेपरेट हे जे आहे नंबर 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 सेपरेट सॉल्व्ह करायचं. आणि ही जी व्हॅल्यू आहे हे आपल्याला एम्पियर्स लॉच्या सहाय्याने माहित आहे. इट इज इक्वल टू म्यू 0 टाइम्स नेट करंट. आता याच्यातलं हे पहिलं ए टू बी बी बार डॉट डीएल बार सॉल्व्ह करायचं असेल. ए टू बी बी बार डॉट डीएल बार इट इज इक्वल टू बी डीएल कॉस ऑफ थीटा. हा स्केलर प्रॉडक्ट लिहिला. फील्डची डायरेक्शन बघा मॅग्नेटिक फील्ड कुठं असेल हे जे आहे डीएल किंवा ए बी जे आहे ते त्याला पॅरलल आहे. मग इथं परत थीटा इज इक्वल टू 0 कॉस थीटा इट इज इक्वल टू 1 देयरफॉर इट इज इक्वल टू बी इंटू डीएल इट इज इक्वल टू बी इंटिग्रल डीएल. आता हे इंटिग्रल डीएल किती समजा हे डिवाइड केलं स्मॉल एलिमेंट्स मध्ये असं आणि एकूण लेंथ जे आहे हे आपण अश्युम केली सपोज इट इज एल देन इट इज इक्वल टू बी एल. सपोज इक्वेशन नंबर 1. आता सेकंड जे आहे फ्रॉम बी टू सी बी बार डॉट डीएल बार बी टू सी. आता हीच स्टेप घ्यायची आहे पहिली. फक्त इथं काय होतं थीटा इज इक्वल टू 90 डिग्री मॅग्नेटिक इंडक्शन एलिमेंट देयरफॉर थीटा इज इक्वल टू 90 डिग्री cos theta it is equal to 0. Therefore for second case b to c b bar dot dl bar it is equal to 0. म्हणजे ही पहिली केस आहे ही दुसरी केस आहे. तिसरी केस कोणती आहे c to d from c to d. आता लाइन्स ऑफ फोर्स क्राउडिंग मोर इथं असतं आणि सेपरेशन असतं बाहेरच्या बाजूला. मग येता असणार मॅग्नेटिक फील्ड आणि या दोन्हींचं कंपॅरिझन केलं तर हे निग्लिजिबल राहतं मॅग्नेटिक फील्ड निग्लिजिबल और 0. म्हणजे हा नंबर जो आहे आउटसाइड दी लूप हा 0 येतो आणि हा 0 असल्यामुळे परत फ्रॉम सी टू डी बी बार डॉट डीएल बार इट इज इक्वल टू 0 एज बी इज निग्लिजिबल. आणि त्याच्यानंतर फ्रॉम डी टू ए आता हे सॉल्व्ह करत असताना हे याच्यासारखंच येणार फक्त इथं डी टू ए बी बार डॉट डीएल बार इज इक्वल टू बी डीएल कॉस थीटा थीटा इज इक्वल टू सॉरी हे थीटा इज इक्वल टू 90 डिग्री कॉस थीटा इज इक्वल टू 0. म्हणजे हे बघा ही डायरेक्शन एलिमेंटच्या आणि अँगल जो आहे मॅग्नेटिक फील्ड या डायरेक्शनला असेल हे असं एलिमेंट इकडं मॅग्नेटिक फील्ड इकडं अँगल 90 डिग्री कॉस थीटा इज इक्वल टू 0 बी बार डॉट डीएल बार इज इक्वल टू 0. म्हणजे याच्यामध्ये एवढीच स्टेप जी आहे ही बीएल येते ही स्टेप 0 येते ही स्टेप 0 येते ही स्टेप 0 येते. देयरफॉर b bar dot dl bar it is equal to bl plus 0 plus 0 plus 0 it is equal to bl. हे एक आलं युजिंग एम्पियर्स लॉ. आता इथं नंबर ऑफ टर्न्स जे आहेत नंबर ऑफ कंडक्टर्स 1 2 3 4 किती असू शकतील त्या एल मध्ये. मग युनिट लेंथ मध्ये असणारे नंबर ऑफ टर्न्स कन्सिडर केले. सपोज n नंबर ऑफ टर्न्स इन युनिट लेंथ
मग एल लेंथ मध्ये असणारे नंबर ऑफ टर्न्स झाले NL, आणि त्याच्यामधून मग असणारा नेट करंट जो आहे I नेट, इट इज इक्वल टू N L I, हा एवढा असेल करंट. N number of turns per unit length, NL number of turns in length L. Therefore, net current through those conductors it is equal to NLI. Therefore, using Ampere's law, V bar dot dl bar is equal to NLI. हे दोन्ही इक्वेट केले. It is equal to net current multiplied by permeability mu 0 net current, किंवा इथे एक स्टेप वाढवू आपण, mu 0 times net current it is equal to mu 0 NLI. आणि मग हे दोन्ही इक्वेट केल्यानंतर BL it is equal to mu 0 NLI. I आणि I सॉरी L आणि L कॅन्सल झालं, आणि लास्ट जे आहे B इज इक्वल टू mu 0 NI. दिस इज मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू सॉलिनॉइड. म्हणजे मगाशी जी कॉइल दाखवलेली होती, तर त्या कॉइलमुळे प्रोड्यूस होणारं मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते, त्याचा फॉर्म्युला जो आहे B इक्वल टू mu 0 NI. इट डायरेक्टली चेंजेस विथ नंबर ऑफ टर्न्स ऑफ द कॉइल, डायरेक्टली चेंजेस विथ करंट फ्लोइंग थ्रू द कॉइल. अशा पद्धतीने हे डेरिवेशन आहे. 3 पॉइंट मी एक्सप्लेन केले. एक एम्पियर्स लॉ, की काय आहे की मल्टिपल कंडक्टर्स असतील तर त्याच्यामुळे प्रोड्यूस होणारं मॅग्नेटिक फील्ड जे आहे किती असतं ते, तर लाईन इंटिग्रल ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन. हे लाईन इंटिग्रल ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन इट इज इक्वल टू mu 0 टाइम्स नेट करंट. हा एम्पियर्स लॉ आहे. मॅथमॅटिकल फॉर्म आणि त्याच्यावरून स्टेटमेंट लिहायचं. त्याचं कन्फर्मेशन केलं आपण किंवा प्रूव्ह केला तो कशाच्या सहाय्यानं, विथ द हेल्प ऑफ मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टर म्हणून. B इज इक्वल टू mu 0 I डिवायडेड बाय 2 pi r. त्या फॉर्म्युलेच्या सहाय्याने तो डिराईव्ह केला. आणि नंतर सॉलिनॉइड म्हणून प्रोड्यूस होणारं मॅग्नेटिक फील्ड जे आहे प्रत्येक ठिकाणी एक्सप्लेनेशन मिनिमम ठेवायचं. हा मॅथमॅटिकल पार्ट आहे. म्हणजे पहिली लूप दाखवली, त्याच्यामध्ये 3 करंट्स, एक चौथा करंट होता I4, तो बाहेर असल्यामुळे तो कन्सिडर करायचा नाही. नेट करंट जो असेल तो 3 करंट मुळे I1 I2 I3 त्याच्यामुळे असणारा नेट करंट. लूप मध्ये किती करंट आहे तेवढाच कन्सिडर करायचा. तर त्याच्यामध्ये पण मिनिमम एक्सप्लेनेशन प्रूव्ह केलं, त्याच्यामध्ये परत मिनिमम एक्सप्लेनेशन, आणि याच्यामध्ये पण परत मिनिमम एक्सप्लेनेशन. मी नोट्स जास्त देईन, नंतर व्हॉट्सअपच्या साहाय्याने मी सेंड करेन, तर त्याच्यामध्ये ते असेल.